नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चर मध्ये आपण पुस्तकातला पेज नंबर 14 जो आहे त्यावरची ऍक्टिव्हिटी बघणार आहोत. क्लास 10th मॅथ महाराष्ट्र बोर्डचं जे टेक्स्ट बुक आहे त्यावरचा जो पेज नंबर 14 आहे त्यावर ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. काय? सॉल्व बाय डिटर्मिनंट मेथड असं दिलेलं आहे. सगळं डिटर्मिनंट मेथडनी सॉल्व करायचं आपल्याला आणि या फिल इन द ब्लँक्स भरायचे आहे. हे पण कधी कधी क्वेश्चनला येतं असं. त्यामुळे चला एक ना एक क्वेश्चन आपण पुस्तकातला घेणार आहोत. तो घेतलेला आहे. प्रॅक्टिस सेट तर आपण सॉल्व करतो, पण अशा ज्या ऍक्टिव्हिटी आहेत त्या पण आपण सॉल्व करतो. चला सॉल्व करूया. बघू पहिले काय दिले त्यांनी. असे दोन इक्वेशन दिलेले, हे लिहून दिलेले ऑलरेडी, आणि त्यामध्ये सांगितलेले राईट इक्वेशन इन ax प्लस by इक्वल टू सी फॉर्म मध्ये, आणि ह्या सी फॉर्म मध्ये कन्वर्ट करून दिलेलं आहे त्यांनी सगळं. 2x प्लस वाय इक्वल टू 19 इक्वल टू त्याला वन इक्वेशन नाव दिलेलं आहे. 2x मायनस 3y इक्वल टू -3 याला इक्वेशन 2 नाव दिलेलं आहे. इथपर्यंत त्यांनी आपल्याला लिहून दिलेलं आहे. बाकी आता हे आपल्याला कम्प्लीट करायचे. चला d इक्वल टू डी मध्ये पण त्यांनी बघा दोन व्हॅल्यू दिलेले आहे, बाकीचे आपल्याला काढायचे आणि त्या या बॉक्स मध्ये भरायचे. असंच हळूहळू आपण एक एक बॉक्स भरत भरत एक्स आणि वाय च्या व्हॅल्यू फाइंड करू. आता डी मध्ये काय असतं बघा, एक्स आणि वाय चे कोएफिशियंट. तर बघा एक्स चा कोएफिशियंट किती इथं 2 आणि 2, खाली 2 दिलेला आहे तर मग इथे किती 2. वाय चा कोएफिशियंट आणि काय 1 आणि -3, तर -3 आहे मग इथे किती आहे ना 1. आता मल्टिप्लिकेशन कसा करतो आपण, असा 2 इंटू -3 असं मल्टिप्लिकेशन करतो, तर मग इथे किती येणार 2 येणार. ओके, अशा फक्त गाळ्याला जागा भरायची आपल्याला. मायनस आणि नंतर कसा मल्टिप्लिकेशन असतो आपला, असा असा मल्टिप्लिकेशन असतो 1 इंटू 2, मग किती येणार इथं. आता इथं 1 त्यांनी दिलेला आहे, आपल्याला किती घ्यायचा 2 घ्यायचा. 2 इंटू 1 2 इंटू 1 असं हे केलं तरी जमतं. इथं किती आहे आता 2 इंटू 3 -3 म्हणजे किती येणार -6 ह्या बॉक्स मध्ये. आणि हा मायनस जसं असता 2 इंटू 1 किती येणार 2 येणार. आता -6 -2 किती येणार -8. हे झालं आपला फर्स्ट. डी ची व्हॅल्यू आली आपली -8 ह्या याच्यानुसार. आता dx मध्ये काय करतो आपण, x च्या जागी आहे तिथं आपण कॉन्स्टंट लिहितो आणि y जशाच तसा. आता इथं बघा कॉन्स्टंट काय 19 आणि -3, तर मग इथे 19 दिलेला आहे तर किती येणार -3. आणि y जशाच तसा, y काय 1 -3, बघा -3 दिलेला आहे इथे किती येणार 1. सॉल्व करा. 19 इंटू किती येणार 19 इंटू -3 असं मल्टिप्लिकेशन. नंतर असा 1 इंटू -3 1 इंटू -3. आता 19 इंटू -3 57 19 57 मायनस किती येणार -3. आता बघा -57 आणि हा मायनस मायनस प्लस होणार कधी +3. -57 +3 किती येणार 54 मायनस. ओके, असं आहे बघा कसं आहे -57 हा मायनस मायनस किती झाला +3, तर 57 मधून 3 गेले किती राहिला 54 आणि मोठ्या संख्याचं साइन. ओके, असं आहे -54 आलं हे dx. आता dy बघा, dy मध्ये काय करतो आपण, x च्या जागी x आणि y च्या जागी कॉन्स्टंट. आता x च्या जागी काय x किती 2 आणि 2, तर एक 2 दिलेला आहे मग इथं आपण दुसरा 2 घेऊ. y च्या जागी कॉन्स्टंट y 19 आणि -3 कॉन्स्टंट आहे, 19 दिलेला आहे मग इथं -3 येणार. मग आता काय 2 इंटू -3 असा मल्टिप्लिकेशन. मग 19 इंटू 2 असा मल्टिप्लिकेशन. हे सिंपल आहे, गाळ्याला जागा भरायचं फक्त. 2 इंटू -3 किती येणार 2 इंटू -3 -6 19 इंटू 2 38. आता -6 -38 किती येणार -44. सिंपल बेरीज वजाबाकी आहे. आता x फाइंड करताना फॉर्म्युला दिलेला त्यांनी x dx आपण d हे लिहून दिलेले, आपल्याला हे सॉल्व करायचंय. तर dx किती आलाय आपला बघा, dx
हाय इथून किती आलाय आपला -54 -54 आणि डी किती आलेला आहे -8 -8 हा मायनस मायनस कटला. ओके आता किती बेचोक 8 आणि इथं भाग्याला 27 म्हणजे 27/4 हा आला आपला x ची व्हॅल्यू. आणि y ती काढण्यासाठी पण त्यांनी काय इथपर्यंत दिलेले y इक्वल टू dy अपॉन डी. तर dy किती आपला इथं बघा dy किती आलेला आहे -44 आणि d किती भेटलाय आपल्याला बघा इथं -8 हा d -8 लिहा इथं -8 हा मायनस मायनस कॅन्सल झाला बेचोक 8 बेदुने 4 आणखीन जातो भाग जातो बे एक बे आणि बे दुने 4 11/2 इथपर्यंत कटले येते 11/2 ही झाली y ची किंमत. आता सोल्युशन ऑफ दिस इक्वेशन इज असं दिलेलं आहे त्यांनी आणि xy लिहिलेलं आहे ते x च्या समोर x लिहा 7 काय आला 27/4 27/4 हा x भेटला आपल्याला आणि y किती भेटला 11/2 अशा प्रकारे ही ऍक्टिव्हिटी कंप्लीट झाली. ही कुठं पेज नंबर 14 वरची ऍक्टिव्हिटी आहे क्लास 10th मॅथ टेक्स्ट बुक महाराष्ट्र बोर्ड. ओके मित्रांनो अशाच ऍक्टिव्हिटी साठी अशाच प्रॉब्लेम साठी मॅथच्या कन्सेप्ट साठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये विथ नेक्स्ट ऍक्टिव्हिटी. तोपर्यंत धन्यवाद.